गण गणपतये नमः। माझ्या प्रिय भक्तांनो, जाता जाता थोडंसं बोलायचं होतं. बोलू का? तुम्ही मला अगदी आनंदाने, प्रेमभावाने, वाजत गाजत नाचत तुमच्या घरी घेऊन आला. अगदी मनोभावे जशी जमेल तशी माझी आरती, पूजा अर्चा, भजन कीर्तन केली. तुम्ही दिलेल्या या प्रेमाने मी अगदी भारावून गेलो आहे. अर्थात तुम्ही या बदल्यात नक्कीच माझ्याकडे काही ना काही मागितले आहेच, पण जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार. माझे अनेक भक्त मला वेगवेगळ्या रूपात बघत असतात. कधी स्वामींच्या, तर कधी विठ्ठलाच्या, कधी दत्ताच्या, कधी कोणाच्या तर कधी कोणाच्या. पण एक सांगू का, मी फक्त ह्या गणेशोत्सवातच तुमच्यासोबत नाही, तर वर्षाचे 12ही महिने मी तुमच्यासोबतच असतो. कधी या पोलिसांच्या, सैनिकांच्या रूपात, जे दिवस रात्र कोणतेही सण साजरे न करता तुमचं संरक्षण करत असतात, तर कधी ह्या डॉक्टरांच्या रूपात, जे स्वतःची पर्वा न करता तुमच्यासाठी झटत असतात, प्रयत्न करत असतात, तर कधी ह्या अग्निशमन दलाच्या रूपात, जे स्वतःच्या जीवाची बाजी लावून तुमचं रक्षण करत असतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या रूपात, जो स्वतःच्या घरातलं धान्य पेरतो. पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाने सुखाने एक तरी घास खाऊन जगावं म्हणून उन्हातान्हात भर पावसात काबाड कष्ट करून धान्याच्या रूपात हिरवं रान उभं करतो. असो, बरं, आता 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे गणपती गेले, गौरी गणपतीही गेले. मलाही आता निघायला हवं. तुम्ही मला मूर्ती स्वरूपात शोधत असता, पण मी खऱ्या अर्थाने तुमच्यातल्या प्रत्येक माणसात आहे. मला तिथे शोधा, नक्कीच भेटेल. तुमच्यासाठी जे योग्य आहे त्या सर्व इच्छा पूर्ण हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.